सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या गावामध्ये परमार्ग सेवक रणजितदादा देशमुख त्याचप्रमाणे परमार्ग सेवक जनार्दन ठाकूर सर, परमार्ग सेवक संभाजीदादा पाटील व परमार्ग सेवक तुमच्याच गावातील सद्भक्त साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून या सत्संगाचं आयोजन केलेलं आहे। तर आपल्या गाव सर्व उपदेशी आहे असं ऐकून खूप बरं वाटलं, परंतु उपदेश घेणं म्हणजे काय, उपदेश आपण का घेतलाय याची जाणीव आपल्या सत्संगात आपण येणं ऐकणं यावरती अवलंबून आहे। परंपरेचे आपण उपदेशी आहोत, परंतु उपदेश घेतल्यानंतर आपलं जे कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे, परमेश्वराचं ज्ञान समजून उमजून जाणून त्यावरती चालणं हे मात्र आपलं कर्तव्य आहे। याची जाणीव होण्यासाठी सत्संगाचं आयोजन करणं, त्या सत्संगातून आपल्या मनातली प्रश्न असेल, शंका असेल, न्यूनगंड असेल, भीती असेल ते काढणं, आणि आपण उपदेश घेतलाय का घेतला, कशासाठी घेतला याची ओळख करून धर्म म्हणजे काय, धार्मिकता म्हणजे काय, धार्मिकता करत असताना आपण जी धार्मिकता आजपर्यंत करत आलो ती कितपत योग्य कितपत अयोग्य, त्यातून आपल्याला जे पाहिजे जे हवं आहे ते खरंच मिळेल का याची ओळख करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। गेली 3 दिवसापासून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये परमार्ग सेवक, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी संदीपदादा निखाडे यांना घेऊन आणि ह्या नांदेडचे परमार्ग सेवक जे स्थानिक आहे त्यांच्या मार्गदर्शनातून गावागावात सत्संग घेत आहोत। प्रत्येक गावात गेल्यानंतर बरीचशी मंडळी उपदेशी असते, परंपरेची असतात, परंतु ज्याप्रमाणे जाणीव असायला पाहिजे, ज्याप्रमाणे धर्माचं ज्ञान असायला पाहिजे त्याचा मात्र अभाव दिसतो। सत्संगामध्ये युवकांचं जे येणं आहे ते खूप कमी असतं। वास्तविक धर्म आपण घेतलेला जो आहे, कोणी 15 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 10 वर्ष, धर्म म्हणजे संस्कार आहे, संस्कृती आहे। त्या माध्यमातून आपण आपल्या घरामध्ये संस्कार संस्कृती आपल्या नवीन पिढीला आपण देत असतो। पण आजची परिस्थिती बदलली आहे, मुलं शिक्षणासाठी कामासाठी बाहेर गेलेली आहेत। परंपरेचे उपदेशी असल्यामुळं ते संस्कार त्यांच्यावर जरी असले तरी ज्ञान जर नसेल तर ते धर्मात किती टिकतील याची शंका आहे। पण गावागावात गेल्यानंतर याची जी जाणीव आहे ही आम्हाला प्रखरतेने जाणवते। खरं म्हणजे आपल्याला जो धर्म भेटला हा परमेश्वर कृपेने कळत न कळत केलेल्या अहेतुक क्रियेमुळं आपल्याला बोध झाला। त्या बोधामुळं आपण परमेश्वरीय भक्ती करायला लागलो। वास्तविक भक्तीचे अनेक प्रकार आपण बघतो, देवता भक्ती आहे, बुद्ध भक्ती आहे, जीव भक्ती आहे, आणि सर्वात श्रेष्ठ भक्ती परमेश्वर भक्ती। पण परमेश्वर भक्ती कोणालाही भेटत नाही, त्याला पूर्वकर्माची जोड लागते, आपला संस्कार लागतो, त्या संस्कारातून कळत न कळत केलेली क्रिया आणि त्या परमेश्वराची कृपा म्हणून आपल्याला बोध होऊन आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलेलो आहे। पण परमेश्वराच्या भक्तीला लागल्यानंतर आपण जे करायला पाहिजे परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे ते आपण करत नाही, म्हणून त्यातून जे आपल्याला मिळणारं फळ आहे ते भेटेल की नाही याची शंका आपल्याला येत नाही, कारण
अज्ञानात जनसुखी होणं अज्ञानी आहे. सांसारिक सुखाच्या अभिलाषेपोटी, भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी आपण धार्मिकता करतो, पण ती धार्मिकता अज्ञानाने असल्यामुळं ती परमेश्वराची भक्ती नाही, ती देवतेचीच भक्ती अप्रत्यक्षरित्या ठरते. आणि म्हणून आपण परमेश्वराच्या भक्तीत जरी असलो तरी परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती आपण करत नाही, आपल्या लक्षात येईल. पण कधी? जेव्हा धर्माचं ज्ञान आपण समजून घेऊ, जाणून घेऊ. लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर, सूत्रपाठाचं वाचन केल्यानंतर, श्रीमद भगवद्गीतेचं वाचन केल्यानंतर देवता भक्ती आणि परमेश्वर भक्तीतला फरक, प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला श्रीमुखी सांगितलेला आहे. वास्तविक जीव हा अनादि अविद्युक्त असल्यामुळे अज्ञानी असतो आणि त्याला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. पण परमेश्वराची कृपा असल्यामुळं आणि त्या परमेश्वराचा जो आनंद आहे तो देण्याची प्रवृत्ती झाल्यामुळं, आनंद देण्यासाठी परमेश्वराने शोधणी केली. देवता वर्गाकडे बघितल्यानंतर देवता नित्यबद्ध आहे, नित्य बंधनात आहे, कायमच्या बंधनात आहे, तो परमेश्वराचा आनंद घेण्यास पात्र नाही. आणि प्रपंच जड आहे. अनादि अविद्युक्त असलेला जीव, अज्ञान जरी असलं तरी जीवामध्ये सर्वाधिकार असल्यामुळं या परमेश्वराने आपला आनंद देण्यासाठी जीवाची स्वतः निवड केली आहे. आपण परमेश्वराची निवड नाही केली, परमेश्वराने आपली निवड केली आहे. आणि ही निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केलेली आहे. पण त्याची जाणीव नसल्यामुळं त्या आनंदासाठी आपली धार्मिकताच नाही, त्या परमेश्वराच्या मुक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ही आपली धार्मिकताच नाही. हे जेव्हा कळेल, जेव्हा समजेल, जाणवेल, तेव्हा आपला भ्रम, आपल्या मनातून जो गैरसमज आहे तो दूर होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने परमेश्वर भक्तीला आपण लागू. आपल्यालाच अज्ञान आहे असं काही नाही. पूज्य माईमभट आहे, अर्जुन देव आहे, त्यांचं 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सर्व अभ्यासलेलं होतं, पण त्यांच्यामध्ये अज्ञान होतं. त्यांचा अधिकार मोठा असल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना स्वतःची ओळख करून दिली, ज्ञान दिलं, बोध दिल्यानंतर परमेश्वर भक्तीला ते लागले. मुळात जीवामध्ये अज्ञान आहे, परंतु परमेश्वर कृपेने परमेश्वर बोध देतात आणि ती जाणीव झाल्यानंतर आपण परमेश्वर भक्तीला लागतो. देवता भक्ती आणि जीवभक्ती, देवता भक्ती, जीवभक्ती आणि परमेश्वर भक्ती यातला फरक सांगण्यासाठी परमेश्वराने अनेक दृष्टांत सांगून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजावलेला आहे. हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वराने देवता आणि परमेश्वर कसे वेगळे आहेत हे सांगितलं. पूज्य माईमभटाच्या माध्यमातून माईमभटांचा भ्रम, माईमभटांचं अज्ञान दूर केलं, परंतु त्याबरोबरच आपलंही अज्ञान दूर केलं. गावात हत्ती येतो, तो पाहण्यासाठी सारे लोक जातात, काही आंधळे लोक असतात, ते पण बघण्यासाठी गेल्यानंतर डोळे नाही ते स्पर्शाने हत्तीला बघायला लागतात. कोणी शेपटीला हात लावतं, कोणी पायाला, कोणी कानाला, कोणी पाठीला, कोणी पोटाला, कोणी सोंडेला. आणि येऊन बसल्यानंतर चर्चा करतात की हत्ती कसा आहे. ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती तर खराट्यासारखा आहे, ज्यांनी पायाला हात लावला तो तर म्हणे हत्ती खांबासारखा आहे, कानाला हात लावला तो म्हणे हत्ती तर सुपासारखा आहे, पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती तर पोत्यासारखा आहे, पाठीला हात लावला ते हत्ती भिंतीसारखा आहे, सोंडेला हात लावला हत्ती तर मुसळासारखा आहे. वास्तविक हत्ती मुसळासारखा नाही, सुपासारखा नाही, शेपटीला हात लावलेला जो सांगतोय खराट्यासारखा तो खराट्यासारखाही नाही. परंतु अज्ञान असल्यामुळं ते एका एकाला अवयवालाच हत्ती समजायला लागले. एक डोळस मनुष्य असतो, ज्ञानी मनुष्य असतो, त्यांनी पूर्णपणे हत्तीला अनुभवलेलं असतं, बघितलेलं असतं, आणि म्हणून तो त्यांना समजावतो की हत्तीची एक एक अवयव आहे, ते एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल, तेव्हा हत्ती तुम्हाला समजेल, कळेल, जाणवेल. हेच परमेश्वराने पूज्य माईमभटांना सांगितले आहे. देवता एक एक परमेश्वराच्या शक्ती आहे, त्या शक्तीच्या पलीकडे जो परमेश्वर आहे तो म्हणजे मी आहे. श्रीकृष्ण महाराजांनी
भगवद्गीतेत अर्जुन देवाला निमित्त करून स्वतःचं ओळख करून दिली. स्वामी श्री चक्रधरांनी पूज्य महिम भटांच्या निमित्तातून महादाईसांच्या अनेक प्रश्नाच्या माध्यमातून स्वतःच्या परमेश्वराची ओळख करून दिली. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा परमेश्वर 12 वर्ष थांबले. अनेक इथल्या लीळा अनेक स्थान तुम्ही करत असाल. परमेश्वराने अनंत लीळा केल्या. छोट्या छोट्या प्रसंगातून तत्वज्ञान सांगितलं आणि तत्वज्ञान सांगण्याचा एकच उद्देश आहे की या जीवाला स्वतःची जाणीव व्हावी, धर्माची जाणीव व्हावी, परमेश्वराला त्यांनी ओळखावं आणि अनन्यभावे परमेश्वराला शरण जाऊन आपल्या जीवनमुक्तीचा प्रवास सुखकर करावा, अनंत नरकातून बाहेर पडावं आणि परमेश्वराचा आनंद स्वीकारावा, आनंद घ्यावा. परमेश्वराची ह्या प्रवृत्तीमुळेच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. मायेच्या तमात असलेला जीव मायेकरवी या सृष्टीमध्ये आणला, स्वतः अवतार घेतला आणि सृष्टी चालवण्यासाठी साऱ्या देवतेला कामाला लावलं. हे सर्व खटाटोप करण्याच्या मध्यभागी केंद्रस्थानी हा जीव आहे, जीव होता. या जीवाला आनंद द्यायचा आहे, कारण आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे आणि हा जन्ममृत्यूचा रोग लागलेला असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ती भक्ती परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती. परंतु इथं आल्यानंतरही जर आपण अज्ञानवश अंदाजाने जर भक्ती करत असेल तर अधिक कर्म जोडून अधिक नरक आपण जोडतोय. ज्याप्रमाणे गायी खुट्ट्याला बांधल्यानंतर ती सुटण्यासाठी त्या खुट्ट्याभोवती फिरत असते, पण ती सुटत नसते. तिचा अधिक पाश आवळून ती मरण्याची शक्यता असते. तसं परमेश्वर प्राप्त व्हावा, परमेश्वर भेटावा यासाठी आपणही या प्रपंचाच्या खुट्ट्याच्या अवतीभोवती फिरत राहतो. कधी स्थान करतो, कधी क्रिया करतो, कधी सत्संग करतो. धर्माच्या अनुषंगाने ज्या ज्या क्रिया आपल्याला कराव्याशा वाटतात त्या करतात. कोणीतरी करतंय म्हणून आपण बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं, परंतु त्यातून आपण खरंच सुटू का याचा विचार मात्र आपण कधीच करत नाही. हे सर्व अंदाजाने चालतं. ज्याप्रमाणे अंधारात चालणं आणि उजेडात चालणं फरक आहे, त्याचप्रमाणे ज्ञानाने धार्मिकता करणं, अज्ञानाने धार्मिकता करणं हा फरक आहे. एखाद्या व्यक्तीला रोग होतो, आजार होतो आणि ते रोग निघण्यासाठी, त्या आजारातून निघण्यासाठी तो डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टर त्याचे निदान न करता त्याच्या लक्षणाच्या माध्यमातून त्याला गोळ्या औषधं देतात, काही पथ्य सांगतात, पण तो आजार काही बरा होत नाही. मग तो दुसरा डॉक्टर बघतो. तो डॉक्टरही त्याच पद्धतीनं त्याला गोळ्या औषधं देतात, पण रोग काही बरा होत नाही. मग तो एका मोठ्या MD डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टर मात्र लक्षणांनी गोळ्या औषधं देत नाही, तो निदान करतो. त्या आजार कशामुळे झाला आहे, का झाला आहे, कोणता झाला आहे, तो एक्सरे काढतो, ब्लड चेक करतो, MRI काढतो. जे जे टेस्ट आहे ते केल्यानंतर, तो निदान केल्यानंतर गोळ्या औषध देतात, तो आजार बरा होतो. जोची रोग तेच औषध असेल तरच माणूस बरा होतो. तसं ज्यासाठी भक्ती आहे त्यासाठी जर आपण ज्ञानवाचक ती भक्ती केली तर त्यातून आपण बाहेर पडू. अगोदरच्या डॉक्टरांनी दिलेले गोळ्या औषधं आपण घेतले, परंतु आजार का बरा नाही झाला, ते डॉक्टर हे डॉक्टर. याच्या पाठीमागचं कारण, एका डॉक्टरला रोग माहीत होता पण औषध माहीत नव्हतं, दुसऱ्या डॉक्टरला औषध माहीत होतं पण रोग माहीत नव्हता. त्यांनी अंदाजाने लक्षणांनी गोळ्या औषध दिलेली होती. वज्रकिटकीच्या दृष्टांतातून परमेश्वराने हे सांगितलेलं आहे आपल्याला की अनादि अविद्या आपल्याला किती घट्ट आहे, चिकटलेली आहे. ती सहजासहजी कोणत्याही गोळ्या औषधांनी, कोणत्या उपायांनी निघू शकत नाही. त्यासाठी परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे तो आपण
समजून उमजून घेऊन जर त्यावरती चाललो तरच त्यातून आपण बाहेर पडू. आणि हे बाहेर पडण्याचं काम हा जो डॉक्टर आहे तो आहे प्रत्यक्ष परमेश्वर. त्या परमेश्वराने निदान केलेलं आहे का हा जीव जन्मवृत्तीच्या फेऱ्यात अडकलेला आहे. जन्माला येतो, कर्म करतो, तो कर्म करून नरकात जातो. नरक संपले का परत जन्माला येतो, परत कर्म करतो, परत ते कर्म भोगण्यासाठी नरकात जातो. त्या परमेश्वराने हा जो रोग आपल्याला लागले त्याचं निदान केल्यामुळं त्याच्यावरती भक्ती हा पर्याय आहे, भक्ती औषध आहे. आणि ती भक्ती परमेश्वराचीच अनन्य भावे जर मला शरण आले तरच मी काढू शकतो. म्हणून अनादि अविद्येचा छेद फक्त परमेश्वरच करतात ना. आपण भाग्यवान आहोत का आपण परमेश्वराची भक्ती करतोय. पण भक्ती करत असताना अज्ञानवश विधी करत असेल, कर्मकांड करत असेल, अंधश्रद्धा करत असेल, परंपरेच्या माध्यमातून ज्या देवता संस्कार आहे आपल्यावरती त्यातून जर आपण पित्र असेल, लक्ष्मी भरत असेल, पूजत असेल, अमावस्या, पौर्णिमा, शुभ अशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र असे कर्मकांड, अशा अंधश्रद्धा जोपासत असेल तर तो परमेश्वर भक्तीतला हा एक व्यभिचार आहे. आपण काही सहन करतो पण व्यभिचार सहन करत नाही. तसंच परमेश्वराला व्यभिचार मान्य नाही. एकनिष्ठ भक्ती परमेश्वराने अपेक्षित केलेली आहे. अर्जुन देवाला भगवद्गीतेत परमेश्वर तेच सांगतात, देवतांची भक्ती केली तर देवतांना प्राप्त होशील, पुण्य संपला का तेच तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलून देते. जीवाची भक्ती केली, भूताची भक्ती केली, पितरांची भक्ती केली तर त्यातून तुला दुःखच प्राप्त होईल, सुख प्राप्त होणार नाही. पण अनन्य भावे जर मला शरण आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेन. स्वामी श्री चक्रधरांनी तेच तत्वज्ञान आपल्याला सांगितले, एके परमेश्वराशिवाय या जीवाचा जीवनमुक्तीचा जो प्रवास आहे तो होऊ शकत नाही. म्हणून येत शरण आली या काही मरण असेल. देव स्पष्ट तत्व सांगतात, जर मला जर शरण तुम्ही आलात तर मरण नाही, मरण नाही म्हणजे जन्म नाही, जन्म नाही म्हणजे कर्म नाही, कर्म नाही म्हणजे नरक नाही. म्हणून देव म्हणतात तुम्ही मला फक्त एकट्याला शरण या. एवढा सोपा सरळ धर्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. तरी तो आपल्याला जर पाळता येत नसेल, स्वीकारता येत नसेल, त्या पद्धतीने चालता येत नसेल तर तो परमेश्वराचा धर्म भेटून आपल्याला उपयोग नाही. हे सारखं चालू आहे राट घडियाचं सारखं. आजच आपण जन्माला आलो, आपण आजच प्रपंच करतोय असं नाही. अनंत जन्म गेले, आपण अनंत सृष्ट्या गेल्या, तिथे आपण प्रपंच केला, त्या प्रपंचात कर्म जोडले, त्या प्रपंचातून कर्म जोडून भोगण्यासाठी नरकात गेलो, पुन्हा जन्माला आलो. हे सारखं चालू आहे. ज्याप्रमाणे विहिरीतून पाणी काढण्यासाठी पूर्वी इलेक्ट्रिक मोटरी नव्हत्या, मोठी असायची, ती खाली जायची, भरायची, वरती यायची, खाली व्हायची, परत खाली जायची, भरायची, परत वरती यायची, खाली व्हायची. तशा पद्धतीने आपण कर्मभूमीत जन्माला आल्यानंतर या कर्माने आपण आपलं जीवन भरतो आणि खाली करण्यासाठी नरकात जातो. तिथं संपलं का परत खाली येतो, भरल्यानंतर परत खाली करण्यासाठी जातो. ते थांबवायचं जर असेल आणि दुःखाची जाणीव जर आपल्याला झालेली असेल तर त्यावरती परमेश्वर भक्ती हा उपाय आपल्याला परमेश्वराने परमेश्वराच्या कृपेने दिलेला आहे. ती परमेश्वराची कृपा आहे म्हणून आपल्याला परमेश्वर कळाला, समजला. अन्यथा कितीतरी तुमचे नातेवाईक असतील, संबंधी असतील, ओळखीचे असतील का जे लोक आजही अनेक देवीदेवतेची भक्ती करतात, कर्मकांड, अंधश्रद्धा जोपासतात. ते का भक्ती करतात, कशासाठी करतात, ज्यांची करतात ते कोण आहे, जी मिळवायचं आहे ते त्यांना भेटेल की नाही, या एकही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. परंतु आपलं त्या व्यतिरिक्त वेगळं आहे की आपला परमेश्वर कोण आहे, त्यांनी कधी अवतार घेतला, कुठं अवतार घेतला, अवतार घेऊन कोणत्या भक्तांकरवी कोणती लीळा केली, कोणत्या स्थानावरती कोणती लीळा केली, तो कोणता वार होता, कोणता दिनांक होता, कोणता दिवस होता, कोणते भक्त होते, त्यांनी कोणत्या लीळेच्या माध्यमातून काय आपल्याला ज्ञान दिलं, समज दिली, हे प्रत्येक गोष्ट इत्थंभूत जशी आहे तशी लीळाचरित्राच्या माध्यमातून लिखित आपल्यापर्यंत आलेली आहे. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. परंतु आपल्या घरामध्ये जर लीळाचरित्र नसेल, ते आपण वाचत नसेल, वाचून आपण त्या धर्माच्या तत्वज्ञानावरती चालत नसेल
तर आपण उपदेश घेण्याला काहीच अर्थ राहत. त्या अन्य लोकांमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक नाही. श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्ण महाराजांनी द्वापार युगात सांगितली, परंतु सूत्रपाठाच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधरांनी कलियुगाची भगवद्गीता मराठीत सांगितली. ती जर आपण समजून घेतली नाही, जाणून घेतली नाही, अभ्यास केला नाही, तर आपल्याला धर्माचं एक पानही उलगडता आलं नाही. धर्म आपल्याला एक टक्काही समजला नाही. आपण फक्त सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थान, कधीतरी क्रिया, याच्या व्यतिरिक्त आपल्याला धर्म माहीत नाही. पण तो धर्म आपल्या जीवनमुक्तीचा प्रवास आहे, जीवनमुक्तीचं साधन आहे. हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल. प्रपंच तर अस्थिर सांगितला परमेश्वराने. तो अस्थिर प्रपंच स्थिरतेकडे नेण्यासाठी आपण जे कर्म करतो ते पापाला आणि दुःखाला मूळ आहे. परंतु आपल्याला ती सवय लागलेली आहे. त्या सवयीचे आपण गुलाम झालेलो आहोत. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही. मागच्या जन्मामध्ये, मागच्या सृष्टीमध्ये ज्या अडीअडचणीमुळं, ज्या विचारामुळं, ज्या कृतीमुळं आपल्याला देव भेटला नाही, नरकात गेलो, तीच अडचण, तोच प्रश्न आपल्या समोर आजही आहे. जर यदा कदाचित त्याच्यावर आपण मात नाही करू शकलो तर पुन्हा नरकात आपण जाणार. कधी ना कधी आपल्याला त्यावरती मात करावं लागेल. आणि ते मात करणं म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, जसं आहे तसं ओळखणं, जसं आहे तसं समजून घेणं, जसं असं आहे तसं त्यावरती चालणं. मग काय आहे धर्मतत्वज्ञान? आपल्याला वाटतं साधू संत झालो, संन्यास घेतला का मग आचार करायचा. परंतु आजही आपल्याला परमेश्वराने कितीतरी आचार सांगितलेला आहे. पूजनीय महिम भटांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवानी सांसारिक लोकांचा आचार वेगळा, संन्यासी लोकांचा आचार वेगळा सांगितलेला आहे. पण सांसारिक लोकांचा आचार काही सोपा नाही आहे. नैतिकता, धर्माचा पाय आपल्या जीवनामध्ये सत्यतेने वागणं, गमतीने खोटं न बोलणं, गोड बोलणं, दुसऱ्याविषयी वाईट विचार न करता चांगला विचार करणं, चांगल्या दृष्टीनं बघणं, हा प्रवृत्तीचा आचार आहे. निवृत्ताचा आचार त्याच्याही पुढं आहे. विषयाच्या अनुषंगाने आलेला विषय कसा टाळावा, कसा न स्वीकारता त्यापासून वाचावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं, या सांगितलेलं आहे. परंतु आपण प्रपंचात राहत असताना, संसारात राहत असताना काय करायला पाहिजे नेमके आपल्याला माहीतच नाही. आणि आपण फक्त पूजेमध्ये अडकलो, स्थानवंदनामध्ये अडकलो, विड्यामध्ये अडकलो, क्रियेमध्ये अडकलो. मग ते करायचं नाही का? ते करायचं, परंतु कोणत्या हेतूने करायचं? परमेश्वर प्राप्तीच्या हेतूने, जीवनमुक्तीच्या हेतूने. परंतु आपण त्यासाठी करत नाही. सांसारिक सुख मिळावे, अभिलाषा आपल्या भौतिक जगाच्या सुखाच्या असल्यामुळे दृष्टपर आपण भक्ती करतो आणि म्हणून ती अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती होते. परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वर सर्वज्ञ आहे, आपल्या अडी अडचणी त्याला सर्व माहीत आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जेव्हा आपण भक्ती करू तेव्हा नक्कीच आपल्याला तो परमेश्वर प्राप्ती तर देईलच देईल, परंतु आजच्या अडचणीवर सुद्धा आपल्याला सहाय्य करतील. कनाशीच्या ब्राह्मणाच्या माध्यमातून परमेश्वराने हेच आपल्याला सांगितलेलं आहे. गोरक्षणाच्या स्थानाच्या माध्यमातून जी लीळा घडली, परमेश्वराने तेच आपल्याला समजावलं आहे का तुम्ही अनन्य भावे जर मला शरण आले तर तुमच्या अडचणी दूर होतीलच होतील, पण मीही तुम्हाला भेटेल. म्हणून अभ्यास करणं, त्या अभ्यासातून धर्माची जाणीव करून घेणं आणि त्यानुसार धर्म सांभाळणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना आपल्या घरचे जे मुलं आहे, मुली आहे, त्यांना या धर्माच्या मुख्य प्रवाहात आणणं. आपल्याला काय वाटतं, मुलांचं वय आहे, खाण्यापिण्याचं आहे, कुठे जातात, इकडं फिरतात, तिकडं जातात, मग दोष लागेल, त्याला काही होईल का, काही ही भीती आपल्या मनामध्ये आहे. परंतु धर्म एक संस्कार आहे, ती जाणीव आहे. जर ती आपण ओळख करून जर घेतलीच, त्या मुलांचं जे संस्कार आहे ते त्यांना लागतील,
त्या धर्माच्या पक्केपणातून परिपक्वतेतून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश मिळेल, ते यशस्वी होतील आणि ते यशस्वी झाल्यानंतर अप्रत्यक्षरित्या ते सुखी झाल्यानंतर आपोआप तुम्हाला सुख मिळेल. पण आपण त्याचा विचार करत नाही. मुलांना आपण शाळेत घालतो, त्यांना जे जे पाहिजे ते देतो, पण धर्मापासून वंचित ठेवतो. सर्वात पहिले आपण धर्म दिला पाहिजे. धर्म दिला का बाकीचे देण्याला अर्थ. तुम्ही सर्व द्या पण धर्म नाही दिला तर त्या देण्याला काही अर्थ नाही. तुम्ही काम करता, कष्ट करता, इस्टेट कमावता, परंतु त्या मुलाला जर संस्कार नाही दिले आणि तो जर वाईट संगतीत जाऊन जर बिघडला तर त्या इस्टेटीला काय उपयोग राहतो. मग संस्कार द्या. जर या जागा संस्कार जर दिला तर तुम्ही काही इस्टेटने मिळवली तरी तो त्याच्या कर्तृत्वाने मिळू शकतो. पण खूप मोठी इस्टेट कमवली पण संस्कार नाही दिला तर त्या इस्टेटीतून तो जमिनीवर रस्त्यावर येऊ शकतो. म्हणून धर्म ही सर्वात मोठी इस्टेट आहे. धर्म हा सर्वात मोठा संस्कार आहे, संस्कृती आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि समजून उमजून ज्ञानातून घेतलं पाहिजे. आपण शेती करतो, ज्ञानाशिवाय शेती होत नाही. नोकरी, शेती, व्यवसाय, कोणतेही काम याला लागती कुशलता, बुद्धिमत्ता, हुशारी आणि ते ज्ञानाने अनुभवातून आपण मिळवलेले असते. म्हणून आपण यशस्वी होतो. धर्मामध्येही अनुभव, प्रचिती ही अत्यंत गरजेची असते. ज्ञान अत्यंत गरजेचं असतं आणि ते ज्ञानही कोणाकडून घ्यावं, काय घ्यावं हे परमेश्वराने सांगितलेलं आहे. गुरु विश्वास म्हैसियाचा असा असून काय उपयोग नाही. दोन शिष्य असतात, ते रस्त्याने जात असताना त्यांना एक डुकराचं पिल्लू सापडतं, दिसतं. ते सफेद असतं. एक शिष्य म्हणतो हे हत्तीचं छोटं पिल्लू आहे, एक म्हणतो हे उंदराचं मोठं पिल्लू आहे. त्यांच्यामध्ये काही एकमत होत नाही, वाद होतो. मग ते म्हणतात आपण आपल्या गुरूंकडे जाऊ. आणि त्या गुरूंकडे गेल्यानंतर ते गुरुच्या समोर ते ठेवतात आणि सांगतात की आम्ही हे तुमच्या समोर आणलेलं आहे. हा म्हणतोय हत्तीचं छोटं पिल्लू आहे, मी म्हणतोय उंदराचं मोठं पिल्लू आहे. तर नेमकं काय आहे, हे खरं काय ते सांगा. ते गुरु म्हणतात अरे माझ्या पायाच्या पुण्याने तुम्हाला एवढं ज्ञान असू नये, हे तर हा पक्षी आहे म्हटले. आता ते जे शिष्य सांगत होते ते तरी त्या प्राण्याच्या बराबरीला होतं थोडंफार, कारण प्राणीच होता. डुक्कर हाय प्राणीच, हत्ती हाय प्राणी, उंदीर हाय प्राणी, यांनी तर डायरेक्ट त्याला पक्षीच करून टाकलं. असं मार्गदर्शन घेऊन काय उपयोग नाही. का जो अगोदरच अज्ञानी आहे, अन्यथा ज्ञानात आहे, त्यांना आपला धर्म हा प्रचितीचा आहे, अनुभूतीचा आहे आणि तो भेटत असतो परमेश्वराकडून. त्याच्यासाठी लागते तळमळ, प्रार्थना, चतुर्विध दुःख, इच्छा, वासना, तोची व्हावा तोची भेटावा. म्हणून योग्य मार्गदर्शन जर भेटलं तर एखादा मुलगा इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, चांगला संस्कारित IAS IPS अधिकारी होऊ शकतो. परंतु तेच मार्गदर्शन जर त्याला योग्य भेटलं नाही तर त्याच्यामध्ये हुशारी असली तरी बिघडण्याची शक्यता असते. एखादी संगत जर चांगली भेटली तर तो बिघडलेला चांगल्या संगतीने चांगला होतो आणि एखाद्याला वाईट संगत भेटली तर चांगला बिघडू शकतो. आपण जिथं असतो, ज्या ठिकाणी असतो तेच आपल्याबरोबर डेव्हलप होत असतं. चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगली डेव्हलप होईल, वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईट डेव्हलप होईल. म्हणून आपली संगत चांगली असावी. देवानी सांगितलं ज्ञाता विरक्ताचा संग करा. जो ज्ञानी आहे, जो चार गोष्टी सांगू शकतो, स्वतः आचरणात आणतो. जो विरक्त आहे, ज्याला कशाची अभिलाषा नाही, स्वार्थ नाही, त्याची संगत करा. परमेश्वराने नुसती आपल्याला धार्मिकताच करायला नाही लावली. आपण कसं जगावं, कसं बोलावं, कसं उठावं, काय खावं, कोणाबरोबर प्रवास करावा, कोणाबरोबर संगत करावी, काय बोलावं, काय बोलू नये, सर्व सांगितलेलं आहे. म्हणून परमार्ग म्हणजे आपला जो धर्म आहे
ही आपली जीवन प्रणाली आहे, जीवन जगण्याची एक रीत आहे, एक कला आहे. धर्म घेतल्यानंतर आपल्याला जीवन सुंदर करण्याची एक प्रेरणा, जीवन सुंदर करण्याची एक संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली असते. परंतु अज्ञानवश एवढा मोठा धर्म तत्वज्ञान आपल्याला भेटूनही आपण आपल्या जीवनाची माती करून घेतो. याचं कारण का? आपलं अज्ञान, आपली संगत, योग्य मार्गदर्शन नाही. म्हणून योग्य मार्गदर्शन घेणं, त्या ज्ञानाच्या माध्यमातून धर्म काय आहे ते समजून घेणं आणि त्या समजून घेण्यातून आपलं जीवन हिताच्या बाजूने परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणं हे सर्वस्वी आपलं कर्तव्य, आपली ड्युटी आहे. परंतु आपल्या अज्ञान असल्यामुळं आपण काय करावं काय नाही करावं हे आपल्या लक्षात येत नाही. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या, अडचणी दूर करता करता आपण काय करतो आपल्या लक्षात येत नाही आणि कळत न कळत आपल्याकडून कितीतरी चुका छोट्या मोठ्या घडत असतात. असंत कर्म करत असतो आणि त्या असंत कर्मातून लाखो भोग, नरक, दुःख आपण जोडत असतो, आपल्या लक्षात येत. स्वामी श्री चक्र सांगतात क्षणा माझी, म्हणजे एका क्षणात एखादं असं कर्म आपण करून जातो की ते निस्तरण्यासाठी लाखो वर्ष लागतात. वास्तविक आपण जर आपल्या 100 वर्षाच्या आयुष्याचा विचार जर केला तर 50 वर्ष आपले झोपेतच जातात. ते राहिलेले 50 वर्ष आपलं बालपण, आपलं शिक्षण त्याच्यामध्ये जातात. आणि लग्न केल्यानंतर मग जबाबदारीत बाकीचं आयुष्य जातं. ते 100 वर्ष जगलो तर आपल्या हातात काहीच राहत नाही. आणि ह्या 50 वर्षामध्ये कर्माची जी चाल आहे 8 वर्षानंतर चालू होते. 50 वर्षातून 8 वर्ष जर गेले तर 42 वर्ष. आणि या 42 वर्षामध्ये जे आपण चुकीचे कर्म केलेले असतात ते निस्तरण्यासाठी लाखो वर्ष जातात. 84 लाख योनीमध्ये जर आपण नरकात गेलो तर प्रत्येक प्राण्यांमध्ये जन्ममृत्यू करत 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 ते जेव्हा संपतं तेव्हा मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा भेटतो. हा नरदेह भेटला हेच आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. या भारतात जन्माला आलो हे सर्वात मोठं भाग्य आहे. या महाराष्ट्रात जन्माला आलो त्याच्यापेक्षा मोठं भाग्य. आणि नदी तीरावरती, गंगा तीरावरती आपण जन्माला येऊन या परमेश्वराच्या धर्मामध्ये आपण पोचलो हे सर्वात मोठं भाग्य आहे. परंतु हे भाग्य आपल्याला ज्ञानाद्वारे, ज्ञानामुळेच कळू शकतं. अन्यथा अज्ञान असेल तर आपल्याला त्यातलं मर्म कळत नाही. कारण जो बोध आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे त्याची किंमत होत नाही, ते अनमोल आहे. आणि हा जो बोध आहे एका जन्मामध्ये एका जीवाला एकदाच मिळत असतो. तो जर आज दवडला तर ही संधी आपल्याला पुढच्या सृष्टीमध्ये, सृष्टी अति दीर्घ, इतर वेळेस आपण फक्त नरक आणि नरकच भोग. आपण प्राण्यांकडे, झाडांकन बघितल्यानंतर ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे की हे झाडं आहे, हे प्राणी आहे, आपल्यासारखेच पूर्वी नरदेहामध्ये होते, मनुष्य जन्मात होते. परमेश्वराने त्यांनाही संधी दिली होती, परंतु ती संधी त्यांनी दवडली. त्या संधीचं सोनं न केलं म्हणून हे ते नरकात गेलेले आहे. आज आपण परमेश्वराने आपल्याला जी संधी दिलेली आहे जर ती दवडली तर यांच्यासारखंच आपण नरकात जाऊ, दुःखात जाऊ. जर ते आपल्याला पाहिजे नसेल, ते दुःख जायचं नसेल, तिची इच्छा नसेल, वासना नसेल, तर परमेश्वराचा धर्म समजून उमजून घेऊन जर आपण केला तरच त्यातून आपण बाहेर पडू. आणि ही संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. अनंत लीळा केल्या परमेश्वराने. पूज्य माईंभट असेल, आचार्य असेल, महादाईसा असेल, यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना परमेश्वराने या जीवनमुक्तीचा प्रवास आपल्याला उलगडून सांगितलेला आहे, उलगडून दाखवलेला आहे. म्हणून लीळाचरित्रात जाऊन अभ्यास करणं, समजून उमजून घेऊन प्रापंचिक ज्या कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहेत
त्या पार पाडल्यानंतर किंवा पार पाडत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला धर्म किती उतरवता येईल, आपल्यामध्ये किती बदल करता येईल, तो बदल करत करत परमेश्वरापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल याचं चिंतन आपण केलं पाहिजे. परंतु आपण याचा विचार करत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळं अनेक चुका आपल्याकडून घडत असतात. परमेश्वराने सांगितलं अन्य वार्ता करू नका, तरी आपण अन्य वार्ता करत असतो. दुसऱ्याचे दोष बघू नका, तरी आपण दोष बघत असतो. दुसऱ्याविषयी वाईट विचार चिंतन करू नका, तरी आपण ते करत असतो. वाईट दृष्टीनं बघू नका, तरी आपण बघत असतो. भांडणे करू नका, भांडण दोघे अन्याय, भांडे दोघे अन्याय असं सांगितलं, तरी आपल्याकडून आपल्या आयुष्यभरामध्ये कितीतरी लोकांबरोबर भांडणं होत असतात. आपल्या घरात भांडणं होतात, भावकीत भांडणं होतात, गावात भांडणं होतात. परंतु तीच धर्माची जर जाणीव असेल तर ती तुम्ही टाळू शकता. गाडी चालवताना त्यांनी जर ट्रॅफिकचे नियम व्यवस्थित पाळले, गाडीचा वेग व्यवस्थित ठेवला, सांभाळून गाडी चालवली, तर त्याचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नसते. परंतु चुकीचं रस्त्याने नियम समजून न घेता जर गाडी चालवली तर ॲक्सिडेंट होऊ शकतात, हातपाय तुटू शकतात. अनेक लोक आपण आजपर्यंत बघत असतो की तरी ॲक्सिडेंटमध्ये मरतात सुद्धा. तसंच जे धर्माचे जे नियम आहे, धर्माचं जे ज्ञान आहे ते आपल्या हितासाठी आहे. ते जर आपण उमजून समजून जर सांभाळले तर त्यात आपलाच फायदा आहे. आणि नियम काही खूप मोठे आहे का? नियम खूप मोठे नाही, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आहे. जे तामस अन्न आहे, देवतेच्या अनुषंगाने केलेलं अन्न आहे, ते आपण खाऊ नये. विषयाच्या अनुषंगाने जिथं जायला नाही सांगितलं तिथं जाऊ नये. ही जी जीवनमूल्य प्रणाली परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे, ती जीवनमूल्य प्रणाली जर आपण सांभाळली, आचरणात आणली आणि ह्या प्रपंचात राहत असताना ती आपल्याला आणायची आहे, तर परमेश्वर तर भेटणारच आहे. परंतु आजच या समाजात राहत असताना तुम्हाला मान मान्यता भेटेल, लोक चांगले म्हणतील, कारण अरे हा खोटा बोलत नाही, हा भामटेपणा करत नाही, हा मोकळा राहतो, कोणाला वाईट बोलत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी फायदे. परंतु अज्ञानापोटी, या भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी आपण कितीतरी वेळा ही चुकीचे कर्म करतो आणि त्या कर्मातूनच अधिक अडकून या दुःखामध्ये पडत असतो. म्हणून या तत्वज्ञान समजून घेण्यासाठी सत्संग आपण आठवड्यातून 15 दिवसातून घेतले पाहिजे. ते घेत असाल तर त्यावरती चिंतन, त्यावरती विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे जनावर असतात बघा, दिवसभर चारा चारतात, रात्री काय करतात, वंत करतात, तसं आपण सत्संग घेतल्यानंतर आता तुम्ही सत्संगाला आले, ऐकलं आणि घरी गेले, विसरून गेले, त्यातून काय लाभ होणार आहे, काय उपयोग होणार आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. नेमकं काय सांगितलंय, कशासाठी सांगितलंय, ते चिंतन करून आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर धर्म पक्का होईल तुमचा. परमेश्वरापर्यंत तो धर्म आपल्याला घेऊन जाईल. परंतु त्याचा विचार चिंतन नाही केलं, ते एका कानातून ऐकलं, दुसऱ्या कानातून विसरून गेलं, काय उपयोगाचं. एक मांत्रिक असतो, त्याला त्याचा तंत्र मंत्र जोपासण्यासाठी एक कवटी माणसाची पाहिजे असते. तो जातो स्मशानभूमीमध्ये, एक माणसाची कवटी त्याला सापडते, तो त्या कवटीची परीक्षा घेतो, एक काडी घेतो, ती काडी त्या कवटीच्या कानातून टाकतो, ती काडी दुसऱ्या कानातून निघते, तो म्हणतो ही कवटी काही कामाची नाही, तो फेकून देतो. दुसरी कवटी घेतो, कानातून काडी टाकतो, ती काडी तोंडातून निघते, म्हणते ही कवटी काही उपयोगाची नाही म्हणते. तिसरी कवटी घेतो, कानातून काडी टाकल्यानंतर ती कानातूनही निघत नाही, तोंडातूनही निघत नाही, ती आतमध्ये जाते, ती म्हणते ही कवटी उपयोगाची.
सांगण्याचं तात्पर्य परमेश्वरांनी काय सांगितलं आहे की तुम्ही धर्म समजून घेतल्यानंतर, ऐकल्यानंतर एका कानाने ऐकून एका कानाने सोडायचं नसतं, ऐकून भाकायचं नसतं, बोडबड करून सोडायचं नसतं, तर आपल्या अंतर्मनामध्ये ते उतरून आपल्या जीवनामध्ये उतरावं लागतं. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग करावा लागतो. आपलं घर स्वच्छ असेल तर आपल्याला जावंसं वाटतं, बसावंसं वाटतं. तसं आपलं हृदय स्वच्छ असेल तर परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येऊ शकतो. नाही तर आपण तर स्मरण करतोय, परंतु आचाराचा विचार न करता, बदलाचा विचार न करता जर स्मरण करत राहिलो तर ते स्मरण परमेश्वरापर्यंत पोचत नाही. ज्ञानमोचक देवाने सांगितलेलं आहे, या सृष्टीमध्ये कोणत्याही कर्मकांडाने, कोणत्याही विधीने, कोणत्याही देवतेच्या भक्तीने या जीवनाची मुक्ती होऊ शकत नाही. एका परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय तो परमेश्वर आपल्याला मुक्तीला नेऊ शकत नाही. तो परमेश्वर आपल्याला भेटलाय, समजलाय, जाणवलाय, परंतु तो सांभाळायचा, टिकवायचा, त्या परमेश्वरापर्यंत आपण आपल्याला घेऊन जायचं, ही सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. ज्याप्रमाणे आपण शाळेत मुलांना घालतो, सर्व देतो, परंतु अभ्यास मात्र त्या मुलालाच करावा लागतो, परीक्षा त्या मुलालाच द्यावा लागतं. तसं परमेश्वराने आपल्याला या मुक्तीच्या शाळेमध्ये आणून टाकलंय, बोध देऊन आपल्याला समजवलंय, परंतु अभ्यासक्रम आपल्याला लीळाचरित्र, सूत्रपाठ, भगवद्गीता दिलेली, त्याचा अभ्यास करून आपल्या जीवनाच्या परीक्षेमध्ये जर आपण तो सोडवला, तो पेपर, तरच परमेश्वरापर्यंत आपल्याला जाता येईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये वागत असताना, राहत असताना दुसऱ्याला आपण चांगलं दिसलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. जर आपण आपल्याला शेजारच्या माणसाला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या माणसांना चांगलं वाटत नसेल तर देवाला आपण कसं वाटेल? देव तर सर्वज्ञ, आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व भावना देव ओळखतात, समजतात, जाणून घेतात. म्हणून हा बोध तो परमेश्वराने दिलेला, याची जाणीव जी परमेश्वराने आपल्याला करून दिलेली आहे, त्या जाणीवेतून आपल्या जीवनाचं ध्येय, आपल्या धर्माचं ध्येय, आपल्या धार्मिकतेचा उद्देश एकच असला पाहिजे, ती म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. आणि या प्राप्तीसाठी आपल्याला शिदुरी म्हणून काय काय लागेल ते जमावण्याची इच्छा, ती वासना. जिथून भेटेल तिथून ज्ञान घ्यावं, ज्याच्यापासून भेटेल त्याच्यापासून आपण स्वीकारत राहावं, आणि आपली जीवनाची जी ज्ञानाची जी शिदुरी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जर याचा कदाचित सत्संगाच्या ऐवजी तर काही दुसरा कार्यक्रम ठेवला असता, तर ऑर्केस्ट्रा, गाण्यांचा कार्यक्रम, 10 वेळा तुम्हाला या सत्संग चालू होतो, या सत्संग चालू होतो असं बोलावण्याची गरज पडली असती का? अगोदर जागा पकडून ठेवली असती, म्हणले जागा भेटते का नाही, चला सत्संग म्हटल्यानंतर 10 वेळा सांगावं लागतं. मग जाऊ आता, सत्संग आहे, जेवण करू, हळूहळू डुलत डुलत जाऊ, नाहीतर आपण जिथं बसले तिथं आपल्याला ऐकू येतच आहे, जाण्याची काय गरज आहे, ही प्रवृत्ती निर्माण होते. याचं कारण का? तर धर्म हा ऊर्ध्वगतीचा आहे, त्यासाठी लागते बौद्धिक ताकद, शक्ती. पायऱ्यांवरती चढायचं असेल, डोंगरावरती जायचं असेल तर आपल्याला शक्ती लागते, शारीरिक शक्ती. खाली यायचं असेल तर तेवढी शक्ती लागत. पाणी वरती न्यायचं असेल तर लाईट लागते, मोटर लागते, पाईपलाईन करावं लागते, तेव्हा पाणी वरती जातं. पण वरतून पाणी खाली आणायचं असेल तर काही लागत नाही. तसं आपलं जीवन मातीमोल जर करायचं असेल, नरकात न्यायचं असेल तर आपण काहीच करायची गरज नाही, ते आपोआपच जाणार आहे. कारण वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं हा आपला स्थायी भाव आहे, स्वभाव आहे. त्याला उलटं करायचे, चांगला विचार करायचा, दुसऱ्याला चांगलं म्हणायचं, दुसऱ्याला मोठं म्हणायचं. याच्यासाठी लागते ताकद, आपली चूक कबूल करणं, त्यासाठी माफी मागणं, याला लागती ताकद, शक्ती, बौद्धिकता. फायदा कशात आहे, नुकसान कशात आहे, हे ज्याला समजलं तो मनुष्य खरा मानव. कारण जीवाला स्वतःहून हित कधीच समजत नाही. आणि ज्याला परमेश्वर प्राप्तीचं हित कळालं आणि त्या हिताच्या बाजूने जो प्रवास करायला सुरुवात करतो तो मानव. आपण नुसतेच मानव आहोत, परंपरेने आलंय, मागचं ढकललं पुढं,
चालत आलं पुढच्याला आपण ढकलायचं. सकाळ संध्याकाळ देवपूजा. उपदेश काय घेतलाय, कशासाठी घेतलाय, उपदेश घेणं म्हणजे काय, आचार काय असतो, ज्ञान काय असतं, हे काही माहीत नाही. तर अन्य लोकांमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये काहीच फरक नाही राहिला. तेही कर्मकांड करतात, तेही अंधश्रद्धा जोपासतात, आपणही तसंच करतो. आपण नुसते म्हणायला परमेश्वर भक्त आहोत, पण खरंच परमेश्वर भक्त आहोत का? परमेश्वरांनी भक्ती करत असताना काय काय आपल्याला सांगितलंय खरंच आपल्याला माहीत आहे का? किती देवता आहे, त्या देवता कशा कार्य करतात, त्या देवतेपासून आपल्याला काही धोका आहे का, काही भीती आहे का, त्याचा आपण कधीच विचार करत. किती युग आहे, त्या युगाचे कोणते कोणते धर्म आहे, त्या धर्म जर जोपासले तर कोणत्या देवतेची प्राप्ती होईल आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला काहीच माहीत नाही. परंतु सूत्रपाठामध्ये परमेश्वर कसा आहे, जीव कसा आहे, देवता कशा आहे, प्रपंच कसा आहे, याचं कार्य कारण स्वरूप लक्षण सर्व आपल्याला सांगितलेलं आहे. आचारामध्ये आचार कसा असावा, आपल्या जीवनामध्ये आपण कसा बदल करून घ्यावा, हे सर्व सांगितलेलं आहे. सर्व तत्वज्ञान सांगितलेलं असताना आपण जर त्यापर्यंत जात नसेल तर ते आपोआप आपल्यापर्यंत येणार नाही. आपल्याला त्याच्यासाठी कष्ट घ्यावं लागतील. जीवनातला अगदी थोडासा वेळ जरी आपण दिला तरी आपलं जीवन सुंदर, चांगलं आणि मुक्तीच्या दरवाजाकडे नेणारं असेल. या 84 लाख योनीनंतर आपल्याला मानव जन्म भेटलेला आहे. याची जाणीव जर आपल्याला झाली तर पुन्हा 84 लाख योनीमध्ये न जाण्याची इच्छा आपली होईल, वासना आपली होईल आणि ते टाळण्यासाठी आपण धर्माचा अभ्यास करू. पण ती जाणीव नसेल तर आपण धर्माचा अभ्यास करणार नाही. ती जाणीव आपल्याला नसल्यामुळे त्याचा प्रयत्न आपण करणार नाही, आपल्या जीवनामध्ये आपण बदल करून घेणार नाही. म्हणून आपण कसं राहतोय, कसं वागतोय, कसं बसतोय, कसं बोलतोय, कसा विचार करतोय, हाच धर्म आहे. तुमच्या डोक्यामध्ये धर्म काय आहे? कधीतरी काहीतरी करत राहणं, आजपर्यंत जे तुम्ही करत आले. परंतु तुमच्या जीवनामध्ये जर बदल करून आणला, मानसिक स्वच्छता, वैचारिक स्वच्छता तुम्ही जर निर्माण केली तर त्या करण्याला अर्थ आहे. डॉक्टर आपल्या गोळ्या औषध देतात पण पथ्य बी सांगतात. पथ्य न पाळता आपण जर नुसत्याच गोळ्या औषधं घेतल्या तर आपला रोग बरा होऊ शकत नाही. आपल्याला पथ्य पाळावं लागतं. ते पथ्य म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेला आचार. देवानी तर साधू संतांच्या माध्यमातून, आपल्या गुरूंच्या माध्यमातून आपलं नामाची ओळख आपल्याला करून दिली. ते नामस्मरण आपण करतोय, पण नामस्मरण करणं म्हणजे फक्त गोळ्या औषधं खाणं, पण पथ्य पाळणं म्हणजे आचार करणे. जर पथ्य पाळत नसेल आणि नुसतेच नामस्मरण करत असेल तर आपल्याला जो जीवनमुक्तीचा जो प्रवास आहे, जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून निघण्याचा जो प्रवास आहे, तो आपल्याला प्राप्त करता येणार नाही. औषधांबरोबर पथ्य पण दिले जातात. रोग बरा करायचा असेल तर सर्वात जास्त पथ्य कामी येतं. यदा कदाचित तुम्ही कोणत्या गोळ्या औषधं न घेता पथ्य जर पाळलं तर तुम्ही आजारीच होणार नाही. आजारी जरी झाले तर पथ्य पाळलं तर त्यातून बाहेर पडू शकता. परंतु पथ्य न पाळता नुसतेच गोळ्या औषधं घेत राहिले तर काय उपयोगाचं नाही. एखाद्या आजारावरती गोळ्या औषधं घेतले आणि त्या डॉक्टरनी सांगितले तेलकट खाऊ नको, तुपट खाऊ नको, तिखट खाऊ नको, तळलेलं खाऊ नको. जेवण करताना काय पथ्य पाळायचं, प्रवास करताना काय पथ्य पाळायचं, काय खायचं काय नाही खायचं हे सांगितलेलं आहे, पण आपण काहीच पाळलं नाही. जसं एखादा शुगर पेशंट असतो, त्याला साखर असते. भारतामध्ये सर्वात जास्त शुगरचे पेशंट आणि सर्वात चांगली संस्कृती, संस्कार, धर्म आपला आहे. शेतीवर आधारित सारे लोक आहेत, पण तरी आजार होतात का? तर टेन्शन येतं, विचार येतो, ट्रेस येतो, छोट्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करणे. पण जेव्हा धर्माचा अभ्यास तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा निर्माण होईल. परमेश्वरावरची निष्ठा निर्माण झाल्यानंतर त्या परमेश्वराचं साह्य वर्तल, प्रतिती वर्तल आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार न करता आपलं जीवन व्यवस्थित व्यथित करू. त्यामुळे आजारापासून आपण दूर राहू.
परंतु कळत न कळत आपण अज्ञानापोटी, अन्यथा ज्ञानापोटी, भीतीपोटी हा विचार करत असतो, उद्याचं काय, माझं काय होईल, कसं होईल, आणि त्यातून आपण या अशा आजारांना बळी पडतो. आता शुगर झाली आहे, डॉक्टरने सांगितलं गोड खाऊ नका आणि ही गोळी दररोज घ्या. आता गोळ्या तर दररोज घेतोय पण गोड बी खातोय, कंट्रोल होईल का? नाही होणार. बीपीची गोळी घ्या, परंतु जास्त विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, कामामध्ये दगदग करू नका. परंतु तो थांबतच नाही, गोळ्या घेतोय, परंतु सारं जे डॉक्टरनी सांगितलेलं आहे ते न ऐकता करतोय. त्या गोळीचा काय परिणाम होईल का? नाही. नामाचा परिणाम, नामानी वेद, नामानी बोध, नामानी साह्य, नामानी प्राप्ती जरी होत असेल, पण त्या नामाचा रिझल्ट जर मिळवायचा असेल तर परमेश्वरांनी सांगितलेली आचार प्रणाली म्हणजे अर्थात पथ्य सांभाळावं लागेल. ते जर सांभाळलं तर त्या नामाची आपल्याला रिझल्ट प्रतीती येईल. नामाने साह्य होतं, परंतु ते आपण त्या आचारावर असलो पाहिजे, त्या नैतिकतेवर असलो पाहिजे, त्या धर्मावर असलो पाहिजे. धर्मावर नाही आणि नाम करायचे. देवाने सांगितलेली विचार प्रणाली, तत्वप्रणाली समजून न घेता, जे टाळायला लावलं ते न टाळता जर आपण देवावरच सोडलं तर कसं होईल? म्हणून परमेश्वरावरती निस्सीम निष्ठा, समर्थवादावरती निस्सीम निष्ठा निर्माण होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञान असेल, त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव असेल तर त्या परमेश्वराविषयी आपल्याला आवडी पण निर्माण होईल. आणि त्या आवडीपूर्वक जर तुम्ही स्मरण केलं, आवडीपूर्वक तुम्ही धर्मधार्मिकता जोपासली तरच ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आणि आवडीपूर्वक जर केली तर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाकीचे कर्मकांड विधी करण्याची गरज नाही. हे दासीच्या दृष्टांतातून परमेश्वराने सांगितलं. एक दासी असते नोकरानी घरामधली, ती हे घर आपलं आहे, या घरातले लोक आपले आहे, हे काम आपलं आहे, हे आपलं कर्तव्य म्हणून करत राहते. पगार किती भेटतो, हे देतील का नाही, वाढून भेटल का नाही, मला अजून याच्या व्यतिरिक्त काही भेटेल का याचा ती कधीच विचार करत नाही. ती आपलेपणाने, ती दासी इमानीद्वारे आपल्या मालकाची सेवा करत असते, मालकिनीची सेवा करत असते. ती मालकीन सुद्धा तिला नोकर समजत नाही, स्वतःच्या ताटामध्ये तिला जेवायला घेत असते. परमेश्वर म्हणतात आपलं हित कशात आहे, आपलं कर्तव्य काय आहे हे समजून उमजून एकनिष्ठतेने त्या दासीच्या प्रमाणे जर तुम्ही परमेश्वराची, धर्माची जर सेवा केली, अर्थात आपल्या जीवनामध्ये ते जीवन उतरवलं, तत्व उतरवलं, तर तो परमेश्वर आपल्याला विसरू शकत नाही. आणि या आवडीपूर्वक जे बी कराल तीच तुमची सामुग्री आहे, तीच परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वात मोठं तत्व आहे, सिद्धांत आहे. पण आपल्याला धर्माविषयी आवडत नाही, परमेश्वराविषयी आवडत नाही. फक्त करायचं म्हणून जर करायचं असेल तर त्यातून किती रिझल्ट भेटणार आहे? त्याच्यासाठी मन स्वच्छ करावं लागेल, हृदय स्वच्छ करावं लागेल. तसं शेती करत असताना शेतीची मशागत करतो, स्वच्छ करतो, खतं टाकून सुपीक बनवतो, तेव्हा ते फळ येतात. तसं आपली जी हृदयरूपी जे क्षेत्र आहे, जमीन आहे, ते आपल्याला स्वच्छ करावं लागेल. ही स्वच्छतेतून परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, मात्र सारं करतो. आपण पदयात्रेला जातो, स्नान करतो, कितीतरी कर्मकांड करतो, विधी करतो. एकनिष्ठतेचं जे तत्व आहे ते पहिले स्वीकारावं लागेल. मानसिक स्वच्छतेचं, वैचारिक स्वच्छतेचं, हृदय स्वच्छतेचं जे तत्व आहे ते स्वीकारावं लागेल. आणि हे केल्यानंतर आपण खूप काही करण्याची आवश्यकता नाही. पण खूप काही करत असेल आणि हे करत नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. म्हणून धर्म हा ज्ञानवाचक आहे, ज्ञानावर आधारित आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय खूप मोठं आहे का? परमेश्वराने 4 सांगितलेले पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण, स्वरूप, लक्षण समजून घेणं आणि आपल्या जीवनामध्ये बदल करणं, हे म्हणजे ज्ञान आहे. यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, खूप वाचन करावं लागतं, असं काही नाही. यूट्यूबच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम मी तयार केलेला आहे. यूट्यूबवरती जर सत्संग तुम्ही ऐकत असाल
तर तुमच्या अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटू शकतात, तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो। आणि म्हणून आपल्या दिवसभरातला थोडक्यातला थोडा वेळ, 11 तास तुम्ही कामं करा, प्रपंच करा, पर 1 तास जर या सत्संग ऐकण्यासाठी दिले तर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल, परमेश्वरापर्यंत जाण्याचा रस्ता तुम्हाला सापडेल। पण आपण म्हणतो वेळच नाही, वेळच नाही। 12 तासातला वेळ काय आपण 12 तास काम करू शकत नाही, कष्ट करू शकत नाही। सकाळचे 1-2 तास, दुपारचे 1-2 तास, याच्या व्यतिरिक्त आपण तर काही काम करत नाही। इतर वेळेस काय करतो मग? टवाळक्या करतो, गप्पा मारतो, मोबाईल पाहतो, टीव्ही पाहतो, इकडं तिकडं प्रवास करतो। कारण नसताना, गरज नसताना बऱ्याच गोष्टी आपण करतो। पण नियोजन जर केलं, योग्य पद्धतीनं आपलं जर टाइम टेबल आखलं, तर परमेश्वर प्राप्ती किंवा परमेश्वराचा धर्म अवघड नाहीये। जी भीती आपल्या मनामध्ये आहे, ती भीती निघून जाण्यासाठी अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर मनातले आपोआप प्रश्न आपले निकाली निघतात। आता एवढं करायला लागल्यानंतर खरं देव भेटेल का? कारण धर्म हा त्यागाचा आहे, त्याग करायला लावणारा आहे। व वाईट विचाराचा त्याग आहे, वाईट आचाराचा त्याग आहे, वाईट संगतीचा त्याग आहे, वाईट व्यसनांचा त्याग आहे, वाईट सवयीचा त्याग आहे। आणि हे वाईट जे आहे, हे जरा याचा विचार केला तर ज्याच्यामुळे आपल्याला दुःख नरक प्राप्त होतात, तो आहे प्रपंच। त्याचा त्याग करण्याची वेळ कधी येते? जेव्हा आपले प्रापंचिक जबाबदाऱ्या संपतात, मिटतात, तेव्हा येते। परंतु ती सवय आपल्याला लागल्यामुळं आपण त्यातून बाहेर पडण्याचा कधी विचारही करत नाही। आता तुमच्या गावात जवळ मंदिर आहे, बरेचसे रिटायर मंडळी आहे की ज्यांना कामं नसतात, ते काय करतात? गावाच्या पारावर बसतात गप्पा मारत। पण ज्याला खरंच देव पाहिजे असेल, तो असा रिकाम टेकडा कुठे बसणार नाही, रिकाम गप्पा मारणार नाही। बाया असो नाही तर माणसं असो, ते मंदिरात येतील, आपलं स्मरण करतील, सत्संग ऐकतील, आपला देव भला, आपला धर्म भला, दुसरा मनात विचार येणार नाही याचा विचार करतील। कारण देव म्हणतात अनंत सामाय देत, अनेक न सामाय। जर प्रपंचाचा याचा त्याचा विचार जर केला तर तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर येतच नाही। आणि अनंत सामाय देत, अनेक न सामाय। जर हृदयामध्ये जर परमेश्वर असेल, परमेश्वराची आवडी असेल, तत्व सिद्धांत आचार विचार प्रणाली असेल, तर अनेक म्हणजे दुसऱ्या गोष्टी येणारच नाही। का? अनंत तो अनंत की जेव्हा परमेश्वर येतो हृदयामध्ये, तेव्हा दुसरं येण्यासाठी वावच नसतं। पण तो परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी आपल्याला बराच प्रयत्न करावा लागतो, प्रयास करावा लागतो। कारण ते ऊर्ध्वगतीच आहे, ती सवय लावावी लागते। आदमती आदगती आदरती असे मतित्रय असल्यामुळं मनात आपल्या सतत वाईटच विचार येतात, त्याच्या मनामध्ये त्याच्याविषयीच विचार येतात। ते विचार आपल्या मनातून काढून चांगला विचार करणं, तो विचार न येण्यासाठी प्रयत्न करणं, हे सातत्यपूर्ण आपल्याला प्रयत्न करावा लागेल। तेव्हा कुठंतरी ते साधेल आणि त्यावेळेस आपण खरे मानव, त्यावेळेस खरे आपण उपदेशी, त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली धार्मिकता सुरू झाली। हा प्रयत्न जर तुमचा नसेल आणि त्याचा विचारही तुमच्या डोक्यात येत नसेल, तर आपण मानभाव नाही आणि परमेश्वर भक्तीतले भक्त पण नाही। वाईट विचाराचा राग आपल्या मनामध्ये, वाईट माणसाच्या विचाराचा राग आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल, तेव्हा चांगल्या गोष्टी आपल्याला स्वीकारण्याची इच्छा होईल। आपल्याला चांगलं वाईट काही कळतच नाही, समजतच नाही। तो समज म्हणजे धर्म आहे, ते ज्ञान म्हणजे धर्म आहे, आणि त्यावरती चालणं म्हणजे धार्मिकता आहे। आपल्या डोक्यात धार्मिकता काय, धर्म काय याचा विचारच येत नाही। धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे? आज आपण जे करत आलो तीच धर्म, तोच धार्मिकता आपण समजत आलो। पण धर्म त्याच्या पलीकडे, धार्मिकता त्याच्या पलीकडची। म्हणून धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, हे समजून उमजून घेऊन जर त्यावरती आपण चाललो, तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते। आणि यामध्ये कोणते कर्मकांड न करता, अंधश्रद्धा न जोपासता, एकनिष्ठ परमेश्वराला शरण आलो, तरच परमेश्वराची प्रसन्नता आपल्यावरती निर्माण होऊन त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी परमेश्वर सहाय्य करतात। कारण परमेश्वर जाणीचे।
आणि परमेश्वर पाविजे, परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जातात. परंतु त्या अगोदरची जी कड आहे, जे करणं आहे, जे कर्तव्य आहे, ते मात्र आपल्याला करावं लागतं. आपण म्हणतो देवच करणार आहे, करून घेणार आहे, पण देवानी करायचं जे केलंय, आपलं बोध दिला म्हणजे देवानी केलं. आद्यंती दैव मध्य पुरुष, बोध परमेश्वर देतात, प्राप्तीला परमेश्वरच देतात, पण मधली जी कड आहे आपल्या बदलाची, त्यागाची, आचरणाची, ती मात्र जीवाला करावं लागते. त्या जीवाच्या स्वतंत्रतेला परमेश्वर कधीही स्पर्श करत नाही. जबरदस्ती तुम्हाला कधीही परमेश्वर करू शकत नाही, कारण तो कड जीवाचा आहे. म्हणून देव कधी करत नाही. देवाने जे करायचं ते केलंय, आणि देवाला जे करायचं ते पण देव करणार आहे. परंतु आता जे करायचं ते आपण ठेवलेलं आहे. आपण जेव्हा करतो तेव्हा जीणं मरणं हे परमेश्वराच्या हाती. एकदा परमेश्वराचं होऊन बघा, देवा तूच मला पाहिजे असं म्हणून बघा. त्यावेळेस मात्र परमेश्वराची खरी जाणीव आणि खरी प्रचिती आपल्याला येईल. देव व्हावा, देव मिळावा यासाठी स्मरण करून बघा, स्थान करून बघा, गाठी करून बघा, विडे वाहून बघा, क्रिया करून बघा. आज आपण जेपर्यंत आजपर्यंत केलं ते परमेश्वर प्राप्तीसाठी केलंच नाही. म्हणून आपल्यामध्ये बदलही नाही, आपल्यामध्ये धर्माविषयी आवडी पण नाही. मुक्तीची चाड, त्यांनी मुंगी विरून चिंतावी. ज्याला मुक्तीची चाड आहे त्यांनी मुंगीचं सुद्धा वाईट चिंतायचं नाही. आपण तर जित्या जागत्या माणसांचं वाईट चिंततो, त्याचं असं होईल, त्याचं तसं होईल. थोडं काय झालं का आपण त्याला लगेच शाप द्यायला सुरुवात करतो. ज्याला मुक्तीची चाड आहे त्यांनी दुसऱ्याचं मन सुद्धा दुखू नये, मुंगीचं सुद्धा वाईट चिंतू नये, मुंगीला सुद्धा रांडकं करू नये, असं देव सांगतात. एवढा सूक्ष्म धर्म आपल्याला परमेश्वराने सांगितलेला. आज आपण जीवन जगत असताना एकीकडे धार्मिकता करतो आणि एकीकडे कितीतरी मन दुःख होत असतो, वाईट विचार करत असतो, वाईट चिंतन करत असतो, मनात कपट ठेवत असतो, कोणातरी लेबल लावत असतो, हा असा आहे तो तसा आहे, कोणाचे तरी अनुमान करत असतो, तो तसाच असेल, तो तसा, त्यांनी असाच बोलला असेल, विनाकारण, कारण काहीच नाही. परंतु हे चालू वर्तमान काळातले कर्म जर आपण करत राहिलो तर आपला भविष्यकाळ 100% खराब होणार आहे. भविष्यकाळ जर तुम्हाला उज्ज्वल चांगला करायचा असेल, परमेश्वरापर्यंत न्यायचं असेल, तर चालू वर्तमान काळात आपण कसं जगतो, कसं राहतो, कसं बोलतो यावरती अवलंबून आहे. आज कसे वागतात त्याच्यावरती उद्याचा दिवस ठरतो. आजच्या दिवसावर उद्याचा दिवस आहे, तर आजचा दिवस कसा घालायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. म्हणून आपण काय करायचं हे कोणी सांगून उपयोग नाही. तो आपण विचार करून आपल्या मनामध्ये, आपल्या मनाने बदल करणं हे सर्वस्वी आपल्यावर आहे. एखादा व्यसनी माणूस असतो बघा, त्याला कितीतरी लोक समजावित असतात, त्याला कळत असतं, पण तो त्या व्यसनातून दूर जात नाही. त्याचं वाटोळं होतं, त्याला दुसऱ्याने सांगून का उपयोग नाही. त्याला कितीतरी डॉक्टरकडे येतात, औषधं देतात, जेवणामध्ये गुपचूप काही औषध देतात, तरी तो दारूचं व्यसन सोडत नाही. परंतु त्यांनी जर मनावर घेतलं, त्याच्या मनाचा ताबा त्यांनी जर ठरवला, तो कोणत्याही किती मोठ्या वाईट व्यसनातून बाहेर पडू शकतो. तसंच आहे, आपल्या मनात आलं पाहिजे, आपल्याला ती बुद्धी समजली पाहिजे, कळाली पाहिजे, ती परमेश्वराच्या प्राप्तीची वासना निर्माण झाली पाहिजे, ती चाड निर्माण झाली पाहिजे. तर आपण किती वाईट विचाराचे असे, किती वाईट सवयीचे असे, आपल्या मनामध्ये किती वाईट संस्कार असेल, तरी आपण त्यातून बाहेर पडू शकतो. अवघड काहीच नाही. आणि म्हणून तर परमेश्वराने आपली निवड आनंद देण्यासाठी केलेली आहे. अनादि अविद्युक्त जीव आहे, अनंत दोष आहे, दोषदर्शिका आहे, परंतु हा सर्वाधिकार आहे, बंधनात आहे पण मुक्तीला जाणारा आहे. म्हणून त्या परमेश्वराने आनंद देण्यासाठी आपली निवड केलेली आहे. परमेश्वराने आपली निवड केली, पण आपण आपली परमेश्वराची निवड अजून केलेली नाही. जेव्हा आपण परमेश्वर प्राप्तीची निवड करू, मला आता फक्त देवच हवा, त्यावेळेस त्या परमेश्वराने केलेली निवड सार्थ ठरेल आणि मगच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा देवाने निवड केली पण आपण केली नाही तर उपयोग नाही. वनवे काही चालत नाही, दोन्ही बाजूनी पाहिजे. म्हणून परमेश्वर आपल्याला भेटलाय, जाणवलाय, परमेश्वर प्राप्तीची निवड करा, त्यागाची वासना ठेवा, अन्य वार्ता न करता स्वच्छ विचार, स्वच्छ आचार, स्वच्छ दृष्टी, स्वच्छ मन निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त काळ धर्माला द्या.
हे करत असताना तुम्ही काम करताय, कष्ट करताय, बाया स्वयंपाक करताय, भांडे घासताय, तरीही तुम्ही सत्संग ऐकू शकता, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणते वाईट विचार येणार नाही. रिकामं मन, रिकामं डोकं भूताचं घर, ते रिकामं जर ठेवलं तर वाईट विचार येणारच आहे. त्याला सतत गुंतून ठेवायचं आहे. आणि ते गुंतून ठेवणं म्हणजे परमेश्वराचं स्मरण, चिंतन आणि सत्संग. याच्या व्यतिरिक्त ते इतकं चंचल मन, त्याला गुंतून आपण ठेवू शकत नाही. ते कुठं ना कुठं सायरावायरा पळतच राहणार आहे. त्याच्यासाठी सुंदर आणि चांगला उपाय म्हणजे सत्संग. हे सत्संग ऐकत राहणं आणि ते सतत सतत ऐकल्यानंतर आपोआपच आपल्या मनामध्ये एक सात्विकता निर्माण होते. तो बदल आपल्या मनामध्ये आपण करून घेतो. परंतु आपण सातत्य ठेवत नाही. आपलं जेवणात सातत्य, गप्पा मारण्यात सातत्य, बाकी साऱ्या गोष्टी सातत्य राहतं, परंतु धर्मामध्ये सातत्य नाही. एक रुटीन झालेली, एक प्रोसेस झालेली, गुलाम झालेला आपण. सकाळ संध्याकाळची देवपूजा करायची आणि पळायचं. त्याच्यामुळं त्यातून बाहेर पडायचं असेल तर यात आपल्याला स्वतःला गुंतून घ्यावं लागेल. वाईट विचारातून बाहेर पडायचं असेल तर चांगल्या विचाराचा विचार करत चिंतन करावं लागेल. चांगली संगत पाहिजे असेल तर वाईट संगत सोडावं लागेल. तर आपल्याला काहीतरी चांगलं भेटेल. चांगलं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं. तसं परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर यातून बाहेर पडण्याची वासना आपल्याला निर्माण करावं लागेल, त्याग करावा लागेल, तेव्हाच परमेश्वर भेटेल. अन्यथा जन्माला आला याला पाणी वाहता वाहता मेला, असे कितीतरी जन्म गेले. हाही जन्म गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वर प्राप्ती करायची आहे. परमेश्वर भेटलाय, परमेश्वर समजलाय, परमेश्वर जाणलाय. याची संधी परमेश्वराने दिली. त्या संधीचं सोनं करण्याचं सर्वस्वी आपल्या हातात आहे. ते आपण करून घ्यावं. हेच आव्हान मी तुम्हाला करेल. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.